क्लास 9th चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय होते आणि व्हेरिएबल्स म्हणजे काय होते या दोन याचा आपल्याला अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. हे क्लास 7मध्ये ऑलरेडी झालेलंच आहे, 7th आणि 8मध्ये. तर लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय होतं ते बघूया आपण. लिनियर इक्वेशन म्हणजे काय होते तर एक इक्वेशन, जसं की इथे मी लिहितोय 5x, हे झालं एक इक्वेशन, पण त्याची पॉवर आपल्याला इथे माहिती नाही आहे. तर याची पॉवर आपल्याला कधी किती असते इथे असते 1. याची पॉवर आपल्याला 1 पाहिजे नेहमी. नंतर इक्वेशनमध्ये कोणकोणते येतील इक्वेशन म्हणजे काय होते की जसं की आता मी इथे एक इक्वेशन लिहित आहे 4x + 3y = 15. तर ही जी साईड झाली ही झाली त्याची LHS साईड आणि ही झाली त्याची RHS साईड, म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असे हे झालं त्याचं इक्वेशन. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय तर व्हेरिएबल्समध्ये काय येतील, व्हेरिएबलमध्ये येतात x, y, z, जे आपले अल्फाबेटिकल राहतील. अल्फाबेटिकल जे राहतात आपले स्मॉल लेटर्स ते या व्हेरिएबल्समध्ये येतात. एवढंच आपल्याला इथं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. हेच याचं बेसिक आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन. तर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे नेमकं काय होतं, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय होतं की त्यात टू व्हेरिएबल प्रेझेंट पाहिजेत आपल्याला. हे एक इक्वेशन झालेलं आहे आणि त्यांची पॉवर ही पाहिजे 1. पॉवर ऑलवेज आपल्याला 1 पाहिजे. हे झालं इक्वेशन लिहिण्याची पद्धत, म्हणजे फॉर्मॅट आहे हा लिहिण्याचा त्याचा की नेमकं आपण लिहितो कसं. हे झालं एक इक्वेशन, यालाच म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. तर नेक्स्ट आहे आपला एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेशन मेथडमध्ये जनरली एलिमिनेशन मेथड आपली आणि दुसरी येते सबस्टिट्यूटिंग मेथड. तर त्यातली आपण फर्स्ट पाहणार आहे एलिमिनेशन मेथड. तर यात आपल्याला की इक्वेशन म्हणून आपण समजून घेऊया की नेमकं काय होतं याच्यात. तर मी आता इथे इक्वेशन लिहित आहे x + y = 12. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नंतर x - y = 2. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 2. इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर इम्पॉर्टंट आहे आपल्याला इथे की सेम साईन असेल तर आपल्याला इथं मायनस करायचं आहे, डिफरंट साईन असेल तर आपल्याला इथे प्लस करायचं आहे. तर इथे आपल्याला प्लस करायचं आहे, डिफरंट साईन असेल तर प्लस करायचं. तर आता इथे आपल्याला साईन डिफरंट दिसत आहे, ठीक आहे. तर आपण आता इथे याला मायनस करणार आहे. इथे सेम साईन असेल तर मायनस, डिफरंट साईन असेल तर प्लस करणार आहे. हे झालं आपलं इक्वेशन. आता इक्वेशन आपल्याला पुढे घ्यायचं आहे. तर इथे येईल आपल्याला आता ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता हे दोन इक्वेशन आपल्याला ॲड करायचे. तर x + y = 12 प्लस x - y = 2. कारण की आपल्या इथे डिफरन्स साईन आहे म्हणून आपण इथं ॲडिशन करणार आहे त्याची. तर हे कसं येईल आता इथे आपले 2x दिलेले आहेत, इथे x आपले 2 आहेत म्हणून आपण इथे येईल 2x = इथे y दोन्ही कॅन्सल होतील आणि हे होईल दोन्ही याची ॲडिशन आपली होईल इथे 14. तर आता इक्वेशन आपलं इथे आपला आन्सर आलेला आहे. पुढे कसं होईल आता x = 14 अपॉन इथे 2 होता आपला म्हणून हा इथे 2 मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये होता तो. आता लेफ्ट हँड साईडला तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये होता
तर तो राईट हँड साईडला आल्यानंतर तो होईल आपला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आता इथं 2ने हा डिवाइड होतो. 2 1 जा 2, 2 7 जा 14. तर आपली एक्सची व्हॅल्यू काय निघालेली आहे आता इथं एक्स इज इक्वल टू होईल आपलं 7. एक्सची व्हॅल्यू आपली 7 निघालेली आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एक्सची पण आणि वायची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर वायची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची. आपण कशी फाइंड आउट करायची आता याला सिम्पली इक्वेशन आहे. इथे येईल आता पुटिंग एक्स इज इक्वल टू 7. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण याला पुट करणार आहे. तर मी इक्वेशन नंबर 1 मध्येच पुट करणार आहे. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 हे आपला इक्वेशन नंबर 1 होतो ऑलरेडी. यात आपण याला पुट करणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपली आहे इथे 7. 7 प्लस वाय इज इक्वल टू येईल आपल्या इथे 12. तर आता वाय इज इक्वल टू येईल इथे 12 मायनस 7, कारण की 7 हा आपला लेफ्ट हँड साईडला आहे. तर तो राहील इकडे राईट हँड साईडला. तर हा इथे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये येत आहे, इथे जाईल मायनसमध्ये. तर आपली वायची व्हॅल्यू काय येईल इथं आता वाय इज इक्वल टू किती येईल. वाय इज इक्वल टू आलेलं आहे आपला आन्सर आलेला आहे 5. म्हणजे आपण जर इथं पाहिलं तर आपली ही इथे एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे आणि ही इथे आपली निघालेली आहे वायची व्हॅल्यू. तर एक्स इज इक्वल टू होणार आहे आपलं 7 आणि वायची व्हॅल्यू होणार आहे आपली 5. एक्सची व्हॅल्यू आपली निघालेली आहे. एक्सची व्हॅल्यू आपली आली आहे 7 आणि वायची व्हॅल्यू आपली निघाली होती 5. अशा दोन्ही व्हॅल्यू आपल्या फाइंड आउट झालेल्या आहेत. आपण आता नेक्स्ट बघूया. इथे नेक्स्ट आहे आपली सबस्टिट्युटिंग मेथड. तर सबस्टिट्युटिंग मेथडमध्ये पण सेमच आहे. यात पण तेच करायचं आहे आपल्याला. सबस्टिट्यूट करायचं आहे कोणतंही एक इक्वेशन घेऊन. इक्वेशन आहे आपला एक्स प्लस वाय. तेच इक्वेशन घेणार आहे आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 इक्वेशन नंबर 1. नंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू होईल 2 इक्वेशन नंबर 2. नंतर आपण याला पुटिंग करणार आहे इथे एक इक्वेशन कोणतंही. तर आता आपण इथे इक्वेशन नंबर घेता इथं 2 पुट करणार आहे व्हॅल्यू त्यात. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू होईल इथे 2 इक्वेशन नंबर 2 आहे आपला. नंतर एक्स इज इक्वल टू 2 प्लस वाय. आता हे एल एच्या साईडने आहे तर हे आर एच्या साईडने जाईल. तर इथे आपण हा इक्वेशन नंबर बनवू आपण याला 3. तर ही आहे इक्वेशन नंबर 3. तर आपली एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे. तर ती निघालेली आहे 2x प्लस वाय. तर इथे येईल एक्सची व्हॅल्यू आपली 2x प्लस वाय क्लोज ब्रॅकेट प्लस वाय इज इक्वल टू येईल 12. नंतर येईल 2x प्लस वाय इज इक्वल टू 12. इथे येईल 2y इज इक्वल टू 12 मायनस 2. इथे हे लेफ्ट साईडला आहे तर ही इथे राईट साईडला इथे प्लसमध्ये आहे व्हॅल्यू, तर ही आपल्याला इथे मायनसमध्ये येईल. तर आपली 2yची व्हॅल्यू किती निघणार आहे इथे दोघांना जर मायनस केलं तर येईल आपलं 10. तर सिम्पली आपण y इज इक्वल टू 10 अपॉन 2 करणार आहे. तर 2 1 जा 2, 2 5 जा 10. ही निघाली आपली वायची व्हॅल्यू. तर वायची व्हॅल्यू आपली किती निघालेली आहे ही आहे 5. वायची व्हॅल्यू आपली निघालेली आहे इथे. सिम्पली आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर आपण इथे लिहूया पुटिंग y इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये. हे सिम्पली कसं होईल आता
सो एक्स प्लस 2 प्लस वाय इज इक्वल टू आपला इक्वेशन काय होईल 2 प्लस 5 एक्सची व्हॅल्यू आपली 2 निघाली होती नंतर वायची व्हॅल्यू आपली 5 इज इक्वल टू येईल इथे 7 किती येईल 5 प्लस 2 केलं तर आपला आन्सर येते इथे 7 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली किती निघालेली आहे एक्सची व्हॅल्यू आपली निघालेली इथे 7 आणि वायची व्हॅल्यू आपली निघाली होती इथे 5 तर ही होती आपली सबस्टिट्यूशन मेथड याचे पण आपण सेम याने सॉल्व केलेलं आहे आधी जे एक्झाम्पल होतं ते तर आपली इथे एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे आणि नेक्स्ट आहे आपलं जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स तर आता जनरल इक्वेशन 2 व्हेरिएबलमध्ये कसं लिहितो आपण तर जनरल इक्वेशन म्हणजे काय होतं नेमकं आता मी समजा एक इथे एक्झाम्पल घेत आहे ए एम प्लस बी एन प्लस सी इज इक्वल टू 0 तसंच आपण एक जर आधीच्या याच्यात पाहिलं तर एक सबस्टिट्युटिंग मेथडमध्ये एक्झाम्पल घेतलं होतं आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 तर याला जर आपण सॉल्व करायचं झालं तर हे होईल एक्स प्लस वाय मायनस 12 इज इक्वल टू 0 आणि सी जो आहे आपला हा सी कसा सी इज ऑलवेज काय राहतो हा ऑलवेज राहतो कॉन्स्टंट सीची व्हॅल्यू ही ऑलवेज आपल्याला कॉन्स्टंटच राहणार आहे तर हे झालं आपलं जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन की लिनियर इक्वेशन आपण कसं लिहितो लिनियर इक्वेशनमध्ये जो 2 व्हेरिएबल्स राहतात 2 व्हेरिएबल्स प्रेझेंट राहतात त्याच्यात आपल्या हे महत्त्वाचं आहे बाय युझिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय फ्रॉम एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे आपल्याला इथे 5 इक्वेशन्स तयार करायचे आहे ते पण एक्स आणि वायला यूज करून 5 लिनियर इक्वेशन आपल्याला इथं तयार करायच्या 2 व्हेरिएबल्सवाले तर आपण तयार करू इथे एकदम इझी आहे फर्स्ट नंबरचं लिनियर इक्वेशन आपलं काय होईल इथे 3x प्लस 2y इज इक्वल टू मी इथं घेतो 12 नंतर काय होऊ शकते नंतर इथे 2x मायनस 8y इज इक्वल टू आपण इथे घेऊ शकतो 6 आपल्याला फक्त इक्वेशन तयार करायचे इथे होऊ शकते 5x प्लस 3y इज इक्वल टू आपण घेऊ शकतो इथे 15 नंतर फोर्थ इक्वेशन होईल आपला x प्लस वाय इज इक्वल टू घेऊ शकतो आपण इथे 13 नंतर जो फिफ्थ आहे आपला इक्वेशन तो होऊ शकतो आपला 10x प्लस 5y इज इक्वल टू आपण इथे घेऊ शकतो 18 आपल्याला इथे काय लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय तर ज्याची पॉवर 1 राहणार तेच आपलं काय इथे लिनियर इक्वेशन तर याची पॉवर आपल्याला माहिती आहे याची पॉवर आहे 1 याची पण पॉवर 1 आहे याची पण पॉवर 1 आहे याची पण पॉवर 1 आहे आणि याची पण पॉवर 1 आहे असे आपले लिनियर इक्वेशन 5 तयार झालेले आहेत इथे नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 याच्यात दिलेलं आहे आपल्याला राईट 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 म्हणजे 7x एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 याच्यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचे आहेत तर याला आपण कसे इक्वेशन तयार करू शकतो हे आपण बघूया तर ही झाली त्याची LHS साईड आणि ही झाली त्याची RHS साईड तर ही आपल्याला RHS साईड ऑलवेज आपल्याला पाहिजे 7 तर असेच आपल्याला 5 इक्वेशन्स तयार करायचे की ज्याच्यात 7 येणार आहे आन्सर आपलं तर आपण तयार करूया फर्स्ट इक्वेशन आपण तयार करू शकतो x इज इक्वल टू -1 कॉमा y इज इक्वल टू 8 नंतर आपण तयार करू शकतो x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 7 नंतर थर्डमध्ये करू शकतो आपण x इज इक्वल टू 4 कॉमा y इज इक्वल टू 3 पण करू शकतो तर फोर्थमध्ये करू शकतो आपण x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 5 नंतर
फिफ्थ आपण इक्वेशन घेऊ शकतो इथे x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू 1. अशा आपण 5 इक्वेशन आपले तयार केलेले आहेत इथे. तर 5